वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यानं टोकाची भूमिका घेतली। 8 एकरवरील सोयाबीन शेतकऱ्यानं पेटवून दिला। अतिवृष्टी आणि विविध रोगांमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात आलं। उमरी तालुका समुद्रपूर इथली ही धक्कादायक घटना। सोयाबीन काळं पडल्यामुळे बाजारात भाव मिळणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। रुमदेव ठेंगणे यांनी कडवट निर्णय घेतला। येलो मोझॅक व चारकोल रॉटनं पीक उद्ध्वस्त झालं। सोंगणी व काढणीचा खर्चही परवडणारा नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आणि वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे। वर्ध्यातील सोयाबीन उत्पादकांपुढे मोठं संकट आहे। प्रतिनिधी पंकज गादगे अधिकचे तपशील देतील। पंकज, नक्कीच विक्रांत, वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावातील ही घटना आहे। हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल। एकूणच सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि दुसरीकडे आता शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीन पेटवण्याचा निर्णय घेतला आहे। येलो मोझॅक तसेच चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। 27,775 हेक्टरवर सोयाबीन चारकोल रॉट व येलो मोझॅकने प्रादुर्भाव झाला होता असा प्राथमिक अंदाज होता, परंतु चक्क 50,000 हेक्टरच्या वरती शेतकरी संकटात सापडलेला आहे। उमरी येथील शेतकऱ्याने चक्क सोयाबीन पेटवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी 8 एकरावरील सोयाबीन पेटवलेला आहे। रुमदेव ठेंगणे असं शेतकऱ्याचं नाव आहे। एकूणच शेतकऱ्यांची आशा मावळली आहे। सोयाबीन शेतकऱ्यांना उत्पन्न होणार नाही, हातातोंडाशी आलेला हा शेतकऱ्याचा हिरावल्या गेल्याने शेतकरी कुठेतरी संकटात सापडलेला। सरकारच्या मदतीची शेतकऱ्याला गरज आहे, परंतु सरकार शेतकऱ्याला मदत करेल का? अजूनपर्यंत बाकी जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात दुष्काळ घोषित करण्यात आला, म्हणजे एकूणच मदतीची अर्था शेतकऱ्यांनी दिली। सरकारने त्याच्याकडे एकूणच पाऊल पण उचलली, परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही घोषणा करण्यात नाही आली। त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा पवित्रा उचललेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। जवळपास 4 लाख रुपयाचं नुकसान झाल्याची शेतकऱ्यांना प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। एकूणच शेतकरी संकटात सापडला। शेतकरी सरकारकडून मदतीची अर्थ हाक देत आहे। विक्रांत, धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती।